अंबाजोगाई तालुक्यातील वृद्ध निराधार आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे हाल थांबवा। अंबाजोगाई तहसील कार्यालय आणि बँकापुढे वृद्ध नागरिक तासनतास उभे राहत आहे। त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। पगार वेळेवर मिळत नाही, कागदपत्रांची भरमसाठ मागणी केली जाते आणि यामुळे त्यांची परवड होते आहे। याबाबत अंबाजोगाई शहराचे माजी नगर अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांनी तहसीलदार कार्यालयात जाऊन अधिकृत निवेदन दिले आहे। त्यांनी स्पष्ट मागणी केली आहे की संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांचा पगार तात्काळ करा। शासनाने या गरजू लाभार्थ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा जन आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। अशीच अपडेटसाठी सबस्क्राइब करा सतर्क महाराष्ट्र न्यूज, जनतेचा हक्काचा प्रहरी। गेल्या 8 महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेच्या लोकांचं अनुदान हे दिलेलं नाही। गोरगरीब लोकांची खूप मोठ्या प्रमाणात अडचण होते। त्या संदर्भात आज आम्ही निवेदन दिलं। त्याचबरोबर अंबाजोगाई शहरातील अनेक लोकांना रॅशन कार्ड इश्यू झाले, पण धान्य मिळत नाही। त्या धान्य मिळावं यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांशी चर्चा केलेली आहे। तो इष्टांक वाढवून घेण्यासाठी ते आणि आम्ही प्रयत्न करू। तसेच अनेक जे काही स्वस्त धान्य दुकानाच्या संदर्भातील प्रश्न असतील, संजय गांधी निराधार योजनेतले प्रश्न असतील, डीबीटीच्या संदर्भात काही प्रश्न होते, तर या सर्व प्रश्नाबाबत आम्ही तहसीलदारला निवेदन दिलं आणि त्यांनी सकारात्मक आम्हाला त्या ह्याच्यात सहकार्य करून लवकरात लवकर संजय गांधी निराधारचं अनुदान देण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलं आणि इष्टांक वाढवून सगळ्यांना धान्य देण्यात येईल अशा पद्धतीचं या संदर्भात सांगितलं। त्याचबरोबर अनेक वेळेस त्या संजय गांधी निराधारच्या लाभार्थींचं बँकेकडून अडवणूक होते, त्या संदर्भातही मॅनेजरला बोलून सूचना द्याव्या आणि कुणाचीही अडवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी असं त्यांना सांगण्यात आलं।